आता प्रत्येक मतदाराच्या पर्यंत पोहोचून मताधिक्य कसं वाढेल याकरता प्रयत्न केला गेला पाहिजे। सभा होतील, मी आठवले साहेबांना पण विनंती केली की तुमची सभा बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूरला, दौंडला, बारामतीला अशा विविध भागामध्ये आम्हाला पाहिजे ते देतो म्हणले। देवेंद्रजींच्या काही सभा होतील, इतर नेते मंडळींच्या सभा होतील, आम्ही लोक पण सभा करू, परंतु त्या भागातले मतदार, त्या वाडी वस्तीवरचे हे मतदारांना आपल्याकडे वळवण्याचं काम हे तुम्हाला मला करावं लागणार आहे। मित्रांनो, ही निवडणूक देवेंद्रजींनी सांगितलं तसं नरेंद्र मोदी वर्सेस राहुल गांधी अशी निवडणूक आहे। कारण नसताना त्याच्यामध्ये भावकी आणण्याचा प्रयत्न केला जातो, कारण नसताना मतदारांना भावनिक बनवण्याचा प्रयत्न केला जातो। काही लोकांच्या घरी जाऊन त्यांना थोडंसं आपलंसं करण्याचा प्रयत्न केला जातो। बाबांनो, ग्रामपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका, सहकारी संस्थांच्या निवडणुका, मार्केट कमिटीच्या निवडणुका, बँकांच्या निवडणुका ह्या वेगळ्या असतात। आमदारकीची निवडणूक राज्य कोणाच्या हातामध्ये द्यायचं ते असते आणि लोकसभेची निवडणूक देशाची सूत्र कोणाच्या हातामध्ये द्यायची असतात ते असते। म्हणून फार विचारपूर्वक आपल्याला महाराष्ट्रामध्ये महायुतीचं कमळ असेल, धनुष्यबाण असेल, घड्याळ असेल किंवा परभणीला आमची शिट्टी असेल, अशा प्रकारच्या खुणा घेऊन आपण 48 उमेदवार उभे केले। अरे ती शिट्टी नाही, ती वाजवायची शिट्टी, पोलिसांची शिट्टी। अशा पद्धतीनं एकंदरीत आपल्याला काम करायचं आहे। अजिबात हलक्या कानाचं राहू नका। माझी विनंती आहे की ह्या बाबतीमध्ये काही जणांना सांगतात, इथं माझे काही सरपंच उभे आहेत, त्यांना काहींनी सांगितलं, अरे आत्ता आम्ही एकमेकांच्या विरोधात लढतोय, पुढे आम्ही एकत्र येणार, कशाला विरोध घेताय? हे निव्वळ बनवाबनवीचं काम आहे, ह्याच्यावर विश्वास ठेवू नका। एकदा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराची एक रस्ता आम्ही सगळ्यांनी पकडलेला आहे। विकास प्रमुख, विकास पुरुष या नात्याने नरेंद्र मोदी साहेब चांगलं काम करतायत, त्या रस्ता आम्ही पकडलेला आहे। त्याचा फायदा आपल्याला आपल्या महाराष्ट्राला करून घ्यायचा आहे, आपल्या पुणे जिल्ह्याला करून घ्यायचा आहे, आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाला करून घ्यायचा आहे। कुठं काही आम्ही भाषणं केली की त्याच्यातनं वेगळा अर्थ काढला जातो। मराठी भाषा पाहिजे तशी बोलली जायचे, पाहिजे तसा अर्थ काढला जातो। मध्ये विजय बाप्पू शिवतारे यांनी एक मोठी सभा एकनाथरावांची, आमची सगळ्यांची, त्या दिवशी देवेंद्रजींना येता आलं नाही। मला वाटतं अमित शहांची एक सभा होती, तिथं त्यांना थांबणं गरजेचं होतं आणि तिथं आम्ही सांगितलं की आम्ही गुंजवणीचं पाणी आणणार, आम्ही वीरचं ओव्हरफ्लोचं पाणी जे कर्नाटकाला वाया जातं ते आम्ही दुष्काळी भागामध्ये पुरंदर, बारामती, इंदापूर, दौंडच्या परिसरामध्ये आणणार। खडकवासल्याचं वरसगाव पंचायत, खडकवास, टेमघर हे पाणी जे कमी पडतंय त्यामध्ये सतत मी असेल, राहुल कुल असेल, आमचा दत्तामामा भरणे असतील, हर्षवर्धन पाटील असतील, रमेश थोरात असतील, आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये प्रयत्न करतोय। जलसंपदा मंत्री या नात्याने जयंत पाटील, जलसंपदा मंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्याला होकार दिलेला आहे। ती बैठक एकनाथराव शिंदे साहेबांच्या वर्षा बंगल्यावर विजयराव शिवतारे, अजित पवार, देवेंद्रजी अशी झाली। आता देवेंद्रजी त्याच्यात काय काढलं, बोरवेलला कळवतायत, बघा तुमचं पाणी चालवलं। मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, थोड्या वेळात मुख्यमंत्री येतील, त्यांना मी त्यांच्यावर जाणार आहे सातारला, मी आणि देवेंद्रजी, त्यांना मी सांगेन हे सगळी कामं करत असताना जनतेचा कुणाचाही तोंडातला घास किंवा त्या भागामध्ये दिलेलं पाणी, त्या भागातल्या लोकांना दिलेला हक्क हा आम्ही अजिबात हिरावून घेणार नाही। बोरचं पाणी बोरला देणार, वेल्याचं पाणी वेल्याला देणार। 3 खोऱ्याच्या पाण्याची मागणी केलेली आहे,
ती देखील त्या ठिकाणी शिवगंगा खोर आणि इतर 2 खोरी ती पण देणार.